नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 540वा भाग. आपल्याला ह्या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एका मार्केटिंगच्या विभागात काम करणारा अधिकारी मानसशास्त्राच्या तासाला म्हणाला, जर कुणाला जीवनाची चांगली बाजू दिसतच नसेल आणि तो निराश असेल तर एक करता येईल. जी वाईट बाजू समोर असेल तिला चमकदार व आकर्षक पॅकिंग करून समोर मांडता येईल. एका मार्केटिंगच्या विभागात काम करणारा अधिकारी मानसशास्त्राच्या तासाला म्हणाला, जर कोणाला जीवनाची चांगली बाजू दिसतच नसेल आणि तो निराश असेल तर एक करता येईल. जी वाईट बाजू समोर असेल तिला चमकदार व आकर्षक पॅकिंग करून समोर मांडता येईल. दुसरी कविता आहे. शाळेत एका शिक्षकाने विचारले, राम, कृष्ण, बुद्ध, येशू ख्रिस्त या सर्वांच्यामध्ये काय साम्य आहे? विद्यार्थी म्हणाला, ह्या सर्वांचा जन्म सुट्टीच्या दिवशी झाला होता. शाळेत एका शिक्षकाने विचारले, राम, कृष्ण, बुद्ध, येशू ख्रिस्त या सर्वांच्यामध्ये काय साम्य आहे? विद्यार्थी म्हणाला, या सर्वांचा जन्म सुट्टीच्या दिवशी झाला होता. तिसरी कविता आहे. शिक्षक वर्गात आले आणि त्यांनी बघितले, काही मुलं एकमेकांशी मारामारी करत आहेत, वह्या पुस्तके फेकून मारत आहेत, कुणी जोरजोरात ओरडत आहेत, कुणीच कुणाचे ऐकत नाही आहे. ते शिक्षक म्हणाले, ही लोकसभा नाही आहे. तुम्हाला तिथल्या सदस्यांच्या सारखं वागायला परवानगी नाही आहे. त्यांचं ठीक आहे, तुम्हाला जरा जबाबदारीने वागायला हवं आहे. शिक्षक वर्गात आले आणि त्यांनी बघितले, काही मुलं एकमेकांशी मारामारी करीत आहेत, वह्या पुस्तके फेकून मारत आहेत, कुणी जोरजोरात ओरडत आहेत, कुणीच कुणाचे ऐकत नाही आहे. मग ते शिक्षक म्हणाले, ही लोकसभा नाही आहे. तुम्हाला तिथल्या सदस्यांच्या सारखं वागायला परवानगी नाही आहे. त्यांचं ठीक आहे, तुम्हाला जरा जबाबदारीने वागायला हवं आहे. आता चौथी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी ह्या ग्रंथावर आधारित 74वा भाग. सगळ्यांमधले फरक सारे आवरणांचे असतात, आवरणे गेली तर सारे एकसारखे असतात. सगळ्यांमधले फरक सारे आवरणांचे असतात, आवरणे गेली तर सारे एकसारखे असतात. ईश्वराला जे झाकले ते माया असते, प्रकृतीपासून महत्त्व त्यापासून माया बनते. ईश्वराला जे झाकते ते माया असते, प्रकृतीपासून महत्त्व त्यापासून माया बनते. प्रत्येक आत्म्याला झाकायाला 5 कोश असतात, ते गेले तरच आत्म्याला गोचर करू शकतात. प्रत्येक आत्म्याला झाकायाला 5 कोश असतात, ते गेले तरच आत्म्याला गोचर करू शकतात. डोक्यावर मुकुट असला तर तो राजा असतो, फक्त ढाल तलवार असली तर तो सैनिक असतो. डोक्यावर मुकुट असला तर तो राजा असतो, फक्त ढाल तलवार असली तर तो सैनिक असतो. दोघांकडून दोन्ही काढले ते सारखे असतात, राजा नाही सैनिक नाही मग ते प्रजा असतात. दोघांकडून दोन्ही काढले मग ते सारखे असतात,
राजा नाही सैनिक नाही मग ते प्रजा असतात. सर्वत्र असणे सर्वच करणे दोन्ही जेव्हा असतात. ईश्वर नावाने त्याला मग म्हणू शकतात. सर्वत्र असणे सर्वच करणे दोन्ही जेव्हा असतात. ईश्वर नावाने त्याला मग म्हणू शकतात. सर्वशक्तिमान अनज्ञानी असे जीव बनतात. तेव्हा त्याला जीव नाव कसे देऊ शकतात. सर्वशक्तिमान अनज्ञानी असे जीव बनतात. तेव्हा त्याला जीव नाव कसे देऊ शकतात. ईश्वरातून कमी केले अन जीवास वाढविले. जीव आणि ईश्वर मग सारखेच बनतात. ईश्वरातून कमी केले अन जीवात वाढविले. जीव आणि ईश्वर मग सारखेच बनतात. दोन्ही होऊ शकते हे सारे वेदांनी सांगितले. ईश्वर जीवांची अदलाबदल शक्य असते सांगितले. दोन्ही होऊ शकते हे सारे वेदांनी सांगितले. ईश्वर जीवांची अदलाबदल शक्य असते सांगितले.